आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबई म्हाडाच्या घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार। मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणाऱ्या 75,000हून अधिक अर्जदारांसाठी खुशखबर। सोडतीमधील 2,640 घरांसाठी एकूण 75,366 अर्ज। मुंबईचे उपमहापौर संजय घाडींचे अतिरिक्त मनपा आयुक्त संजय बांगर यांना पत्र। तर एच पूर्व विभागातील वाकोला नाल्याची साफसफाई अद्यापपर्यंत न झाल्यासंदर्भात नाराजी व्यक्त। पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या हालचाली। लोकलमध्ये वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी 40 अधिकृत फेरीवाल्यांनाच परवानगी देण्याची तयारी। गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी मात्र यामुळे संतप्त। वेस्टच्या ताफ्यामध्ये आता लवकरच 1500 नवीन एसी मिडी बसेस दाखल होणार। प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीकडून मंजुरी। केंद्र सरकारच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेला गती। वेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समितीसमोर प्रस्ताव सादर। तर प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्याचा हा प्रस्ताव। आर्थिक पुनरुत्थानासाठी वेस्टला 28,000 कोटींची गरज। कल्याणच्या आंबिवलीमध्ये उल्हास नदीकाठी मोठ्या प्रमाणात एक्सपायर्ड औषधं आणि मेडिकल वेस्ट। नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका यामुळे निर्माण होण्याची भीती। बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी। डोंबिवली पूर्वेतील झेंडा चौकात खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे रिक्षा चालक, दुचाकीस्वार, वाहनधारकांची अक्षरशः तारेवरची कसरत। या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला। रस्ते दुरुस्तीसाठी रोड रोलर नावापुरताच उभा। नागरिकांमध्ये नाराजी। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमधील 8वीच्या विद्यार्थ्यांना यंदा नेहरू सायन्स सेंटरची सफर। विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, संस्कृती, खगोलशास्त्र प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार। आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे महापालिकेची मेट्रो प्रशासनाला नोटीस। मेट्रोच्या डब्यांवर लावलेल्या जाहिरातीची परवानगी महापालिकेकडून घेतली नसल्याचा दावा। पुणे महापालिका आणि मेट्रो प्रशासनामधला हा वाद आता समोर। पुणे महापालिका आयुक्तांची खुर्ची धोक्यात आणणाऱ्यांची चौकशी होणार। विधी सल्लागार आणि मालमत्ता भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार। शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन त्यांना योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केल्यानं न्यायालयानं महापालिका आयुक्तांची खुर्ची, लॅपटॉप जप्त करण्याचे आदेश दिले। पुण्यामध्ये निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवत व्यावसायिकाची फसवणूक। तर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। जवळपास 1 कोटींना गंडा घातलाय। गुंतवणूक करून मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत केली फसवणूक। राज्य सरकारनं सुरू केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेला पुणे जिल्ह्यामध्ये योग्य प्रतिसाद नसल्याचा अहवाल समोर। पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 4,000 महिला लाभार्थ्यांपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात मात्र केवळ 17 महिलांकडेच ई रिक्षा असल्याचं समोर। पुण्यामध्ये 2 कोटींच्या दंडाची कारवाई टाळण्यासाठी तलाठी आणि कोतवालानं लाच मागितली। 10 लाखांची लाच मागितल्याचा हा प्रकार उघडकीस। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यात बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या टोळीचा येरवडा पोलिसांकडून पर्दाफाश। 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक। 50,000चा मुद्देमालही जप्त। कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात। कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या ट्रकला धडकला। अपघातामध्ये ट्रक उलटला आणि कार ट्रक खाली आली। सुदैवानं जीवितहानी नाही। महामार्गावर वाहतूक कोंडी। खेड तालुक्यातील वाकीजवळचा हा अपघात। पुण्याच्या खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। 8,777 क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू। धरण साखळीमध्ये पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। सोलापूर शासकीय रुग्णालयातनं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामध्ये निवासी डॉक्टरला अटक। तर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस। वाशिम जिल्ह्यामध्ये एफडीएच्या तपासणी मोहिमेत धक्कादायक बाबी समोर। एकूण 72 नमुन्यांपैकी पनीर आणि टोस्टचे नमुने असुरक्षित। तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 हॉटेल्सचे परवाने निलंबित। रत्नागिरीच्या कुंभारली गटातील रस्त्याची मोठी दुरावस्था। सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खोल खड्डे पडलेत। अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याचं कोटिंग पूर्णपणे निघालंय। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका। नांदेडच्या कंधारमधील मसलगा गावातील जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक। तर छतामधनं पावसाचं पाणी गळून वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याचं समोर। पालक आणि ग्रामस्थांमधनं तीव्र संताप व्यक्त। तातडीनं याची दुरुस्ती करण्याची ही मागणी। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या शेतीला तापी नदीच्या पुराचा फटका। भाळले, पिंपरी, कुरखळी या शिवारातील शेकडो एकर पिकांचं नुकसान। शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत।